आज आपण पाहणार आहोत फिटिंग आणि एकदम स्टेप बाय स्टेप आणि गळा का उतरतो, शोल्डर का उतरतो, काही स्ट्रिक आहेत आणि आजचा आपला क्लासचा आहे 8वा दिवस। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि एक रिक्वेस्ट पण आहे की बाहीची फिटिंग तुम्ही जवळून दाखवा, ते पण आपण त्यांची रिक्वेस्ट पूर्ण करणार आहोत। आणि तुमच्या काही रिक्वेस्ट असतील तर तुम्ही कमेंट्स करून सांगायचे आहेत, त्या प्रकारेच तुम्ही हा व्हिडिओ बनवले जाईल। तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आज आपण पाहणार आहोत तुमचे गळे उतरतात, शोल्डर उतरतं, तर यामध्ये आपण शोल्डर उतरूच नाही त्याच्यासाठी एक स्ट्रिक आहे ती आपण यामध्ये वापरणार आहोत। आणि बऱ्याचदा काय होतं, रिक्वेस्ट येतात मॅडम ब्लाऊज म्हणजे डायरेक्ट शिवून दाखवा, म्हणजे फिटिंग दाखवा, बाही जोडायची आहे ती जवळून दाखवा। तर नेहमी त्या रिक्वेस्ट येतात, त्याच्यामुळे ते व्हिडिओ आपण बनवले जातो। तर आजचा हा व्हिडिओ आहे एकदम परफेक्ट हा व्हिडिओ होणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। तर आपण हे सगळं बनवून घेतलेलं आहे आणि फक्त आपल्याला आजचा हा व्हिडिओ फिटिंगचा आहे, कारण बरेच प्रॉब्लेम येतात की शोल्डर उतरतं, एकदम परफेक्ट राहत नाही शोल्डर। तर त्यासाठी काय करायचं तर आपण पाहणार आहोत, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे की शोल्डर उतरूच नाही त्यासाठी आपण एक स्ट्रिक आहे ते आपण वापरणार आहोत। तर आपण व्यवस्थित असा गळा वगैरे कट करून घेतलेला आहे आणि हे समोरचे फ्रंट पण आपण तयार करून घेतलेले आहेत। सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे की पाहू शकता हे ठेवायचं आहे, हा फ्रंट आहे आणि एकदम आपल्याला हात जोडून घ्यायचा आहे हा फ्रंट, आणि तुम्हाला एकदम परफेक्ट असा शोल्डर, कमरेची पट्टी आणि काज बटन पट्टी एकदम परफेक्ट एकावर एक आलीच पाहिजे। जर नाही आली तर तुमचं शोल्डर खाली उतरतं। तर तुम्ही एकदम ट्राय करायचं आहे, कटिंगमध्ये तुम्हाला व्यवस्थित कटिंग करायची, कारण कटिंगमध्येच सर्व प्रॉब्लेम कटिंगमध्ये असतो, शिवण्यामध्ये नसतो। तुमचं कमी जास्त होतं कटिंगमध्येच होतं। तर पाहू शकता आपण हे डायरेक्ट असं ठेवलेलं आहे व्यवस्थित, आणि हे आपण आता शिवून घेणार आहोत। पाहू शकता आपलं हे इथं सुद्धा आपलं थोडंसं कमी जास्त आहे, तर आपण कारण पाठीमागची जी उंची आहे ती आपली अर्धा इंच जास्त आहे, तर ही जास्त उंची आपण कट करणार आहोत। जर तुमचं हे उंचीच्या जास्त येत असेल मागचा भाग, तर तुम्ही सुद्धा ते कट करून घ्यायचं आहे। पाहू शकता या ठिकाणी सुद्धा आपण व्यवस्थित असं हे परफेक्ट आपलं आलेलं आहे, हा भाग सुद्धा आणि हा भाग सुद्धा, म्हणजे तुमचं एकदम आपल्याला ज्यावेळेस फिनिशिंग म्हणजे फिटिंग करतो त्यावेळेस तुमचं ब्लाऊज कमी जास्त अजिबात होणार नाही। आणि हे जो मोंढा आहे ते आपण थोडासा कट करणार आहोत। तर हे सर्वप्रथम आपण शिवून घेऊया, शोल्डर जोडून घेऊया। आणि नेहमी तुम्ही ज्यावेळेस तुमचं समोरचा जो हा भाग असतो हा जर मोठा झाला तर तो गळ्याकडून काढायचा, इकडून ह्या साईडला काढू नका, कारण या साईडला तुम्ही जर काढला तर आपण इथं खड्ड्याचा आकार दिलेला असतो, तो आकार कमी होतो आणि इथं चोळ येतो। तर तुम्ही असं न करता या साईडला तुम्ही इथं परफेक्ट घ्यायचं आहे आणि इथं तुमचा जो म्हणजे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो त्या गळ्याकडनं काढायचा, म्हणजे तुमचा हा खड्डा आहे परफेक्ट राहणार आहे। तर आपण आता हे टिच करून घेऊया। आता आपण हे परफेक्ट असं टिच करून घेतलेलं आहे। आणि तुमचं गळा खूपच उतरत असेल तर आपण काय करायचं, याला थोडंसं हा भाग आपण डाऊन करणार आहोत, थोडासा भाग आपण काय करायचा आहे डाऊन करायचा, म्हणजे तुमचं जो गळ्याचं लूज पडतो गळा तर तो लूज पडणार नाही। हे आपण थोडंसं डाऊन केले म्हणजे तुमचा गळा हा फिट्ट होणार नाही, गळा खाली येणार नाही। आता आपण ही उंची आपली 14 ठेवायची आहे आपल्याला उंची, तर आपली आहे
15.25 आहे, तर आपलं थोडंसं हे एक्स्ट्रा आहे तर आपण तो कट करणार आहोत. तर आपण हे पण ठेवून घेणार आहोत. पाहू शकता हा जो भाग आहे पाठीचा भाग आणि काज बटन पट्टी एकावर एक यायला पाहिजे आणि तुमचं हे आहे हे सुद्धा एकावर एक यायला पाहिजे. आणि पाहू शकता हे एकावर एक, हे एकावर एक, हे एकावर एक आणि शोल्डर सुद्धा तुमचं परफेक्ट आलं पाहिजे, तरच तुमचं ब्लाऊज उतरणार नाही, नाहीतर ब्लाऊज 100% उतरतं. आता आपण हे टिच करून घेणार आहोत. आता आपण इथं सुद्धा थोडंसं आपण डाऊन करायचं आहे, गळ्याकडचा भाग हा थोडासा डाऊन करायचा आहे. आणि हा आपला हे एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण हे कट करून टाकलेला आहे. आता आपण जो हा गळ्याकडचा भाग एक्स्ट्राचा थोडासा गळा आपला जास्तीचा होता तो आपण गळ्याकडनं काढलेला आहे. आणि हा हे फक्त थोडंसं असं कट करून घ्यायचं, म्हणजे तुमचं जे खड्ड्याचा आकार आहे ना तो आहे तसाच राहणार आहे. तर ही पद्धत वापरायची, म्हणजे तुमचं जिथं आपल्या समोर चोळ येतो तो येत नाही. तर ही आहे पद्धत व्यवस्थित अशी ब्लाऊज शिवण्याची. तर पाहू शकता आता आपण याला पायपिंग लावून घेणार आहोत. आता पायपिंग लावायच्या अगोदर आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे, हे करेक्ट आपलं काज बटन पट्टी गळ्याचे आकार बरोबर आहेत का ते सगळे आपण चेक करायचे नंतरच आपल्याला. तर आपण हे गळ्याचा आकार थोडासा गोल आकार देणार आहोत, कारण बऱ्याच जणांचे गळे असे व्ही आकार येतात. तर व्ही आकार काय येतात हे आपण हे असं व्यवस्थित कट करून घ्यायचं, म्हणजे आपले गळ्याचा आकार व्यवस्थित गोल येतो. आता आपण पायपिंग पट्टी लावून घेणार आहोत. ही पायपिंग पट्टी आपण तयार केलेली आहे आणि याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. आता आपला ज्यावेळेस आपण पायपिंग जोडतो त्यावेळेस काय करायचं, आपण अशी आपण खून करून घ्यायची की आपल्याला दोन्ही पण आपली पायपिंग तिथूनच जोडल्या गेली पाहिजे, ह्याची पण आणि ह्याची पण. समज एक कमी जोडलं एक जास्त जोडलं तर तुमचं काज बटन पट्टी कमी जास्त होऊ शकते. तर ते आपण इथं खून करून घ्यायची आणि तेवढ्याच अंतरावर आपल्याला पायपिंग पट्टी जोडायची आहे. हे आता हे आपल्याला अर्धा इंच ठेवून आपण ही कट करून टाकायची. आणि जिथं आपलं जिथं गोल आकार आहे तिथं आपण छोटे छोटे कट्स द्यायचे, म्हणजे काय होईल की आपला जो गोल आकार आहे आकारच्या तिथं आता आपण हे टंचन, आता हे एक साइड टंचन आहे ते आपण 2 फूट लावणार आहोत. आता ही पट्टी जोडताना आपण ज्यावेळेस आपली दुम्मड करायची आहे आपल्याला आतून, ती आपण व्यवस्थित अशी एकसारखी पहिल्यांदाच करून घ्यायची, म्हणजे सुरुवात शेवटपर्यंत तुमचं तेवढाच आकार राहणार आहे. आपण ही अशी दाबून छान अशी करून घ्यायची.
म्हणजे तुमचा आकार जो आहे पट्टीचा तेवढाच येणार आहे. सुरुवातच चांगली करून घ्यायची आणि एकदम कडेने तुम्हाला शिलाई द्यायची आहे. म्हणजे जी फिनिशिंग येते पट्टीची, जी फिनिशिंग आहे ती खूप छान येते. पाहू शकता पट्टी एकदम करेक्ट अशी आलेली आहे. गोट सुद्धा असा खूप छान असा गोल आकार आलेला आहे गोटचा सुद्धा, पाहू शकता तुम्ही. तर असे गोट तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजला करू शकता. आता आपण कमरेची फिटिंग कशी करायची, हे आहे जुनं ब्लाऊज. जुनं ब्लाऊज असं हे तुम्हाला असं दुमडून घ्यायचं आहे. जिथून तुमची शिलाई आहे तिथूनच तुम्हाला हे दुमडून घ्यायचं आहे आणि एकावर एक ठेवायचं आणि आपली जिथून जुन्या ब्लाऊजची शिलाई आहे तिथूनच आपण इथं असे खूण करून घ्यायची व्यवस्थित. हे आहे सेंटर आपलं मधला भाग आणि इथूनच आपण फिटिंग करणार आहोत. पाहू शकता हे आपलं सेंटर आहे आणि आपण ही बटन पट्टी आहे ते बरोबर ठेवायची आहे करेक्ट. इकडे सुद्धा करेक्ट आपण घेतलेला आहे. एक्स्ट्राचं हे आहे मार्जिन ते कट करून टाकायचं. आता ही बटन पट्टी आहे एक्स्ट्राची आहे ती आपण समोर सोडायची एक्स्ट्राची आणि जिथून आपलं हे पाहू शकता इथून सेंटर आहे हे आपण एक्स्ट्रा सोडलेलं आहे बटन पट्टी. आता इथं बऱ्याच जणांची शिलाई मोंढ्यातली शिलाई आहे ती एकावर एक येत नाही. तर ती काय येत नाही तर आपण हे पाहू शकता आपण हे या साईडचं करेक्ट करून घ्यायचं खाली आणि शोल्डर पण आपल्याला करेक्ट करायचं आहे. एकावर एक ठेवायचं आहे इथं पकडायचं आहे आणि हे आपण हा मोंढा आहे तो व्यवस्थित असा छाटून घ्यायचा कारण इथंच आपलं कमी जास्त होतं. पाहू शकता आपण एवढं छाटलेलं आहे. आता आपण मोंढ्यावरून फिटिंग करणार आहोत. आपल्या जुन्या ब्लाऊजचा आपला मोंढा पाहू शकता हे जुन्या ब्लाऊजचं मोंढा आहे आपण उलटं करून घेतलेलं आहे ब्लाऊज आणि जिथून फिटिंग आहे तिथूनच आपण पाहू शकता इथं आपली फिटिंग आहे. तर आपण याला ना एक 2 रेषा आपण ढिल्ल सोडणार आहोत कारण हे ब्लाऊज आहे ते खूप कडक आहे आणि मापाचं ब्लाऊज आहे ते कॉटन आहे. त्याच्यासाठी आपण थोडंसं एक आपण लूज सोडणार आहोत या ब्लाऊजला कारण ब्लाऊजवर सुद्धा खूप कपड्यात फरक असतो फिटिंगसाठी. तर आपण आता इथं आपली फिटिंग आलेली आहे. आपण इथं कट दिलेला आहे. आता आपण काय करायचं हे उचलायचं हे आणि या कटला ठेवायचं म्हणजे जी फिटिंग आहे आपली ती बरोबर येणार आहे. पाहू शकता आता ह्या
ह्या कटला उचलायचं आणि या कटला ठेवायचं आणि ही मधली असते ती मार्जिंग असते. पाहू शकता आपली परफेक्ट अशी फिटिंग आलेली आहे. आपण थोडंसं लूज ठेवलेलं आहे. ही बटनपट्टी एवढी आपली लूज आहे, तर हे ब्लाऊज असं परफेक्ट येणार आहे आणि परफेक्ट याची कटिंग झालेली आहे. तर आपण याची आता बाही लावून घेऊया. आणि एक रिक्वेस्ट पण आहे की बाही लावताना दाखवा, एकदम जवळून दाखवा. तर आता आपण एकदम जवळून ही बाही तुम्हाला कशी लावायची ते मी दाखवणार आहे. ही बाही आपण तयार करून घेतलेली आहे आणि ही बाही सुद्धा आपण जोडायच्या अगोदर व्यवस्थित आहे की नाही हे चेक करायचं आहे. म्हणजे तुमचे बऱ्याचदा काय होतं, आपण ब्लाऊज शिवून झाल्यावर आपली एक बाही छोटी एक बाही मोठी होती, तर ते होऊ नये त्यासाठीच आपण हे अगोदर चेक करायचं आहे की आपण हे जे एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून टाकायचं आहे. आता हे समोरचा खड्डा व्यवस्थित करून घ्यायचा, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला चोळ येणार नाही. आणि हे एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून टाकायचं आहे. आणि इथं सुद्धा तुम्हाला एक सारखंच ठेवायचं आहे, म्हणजे तुमची बाही आहे मुंग्यामध्ये एक सारखी येणार आहे, प्लेन एकावर एक टीप येणार आहे. तर ही बाहीची जोडण्याची पद्धत, जोडण्याच्या अगोदर काय काळजी घ्यायची, तर ह्या काळजी घ्यावी लागते, म्हणजे तुमची बाही परफेक्ट येणार आहे. तर ही झाली आपली बाही कटिंग केलेली आहे आपण व्यवस्थित. आता आपण जोडून घेऊया. आता हा आहे समोरचा खड्डा. आता आपण बाही लावताना सुद्धा चेक करायचा आहे की समोरचा खड्ड्याला खड्डाच आला पाहिजे, नाही तर बाही पाहू शकता हा जो खड्डा आहे हा खड्ड्याला हे खड्डा आपण मिळून घ्यायचा आहे. आणि आता आपण हे आहे शोल्डर आणि हे आहे आपलं सेंटर. तर आपण इथून सुरू करूया. आणि ज्यावेळेस आपण बाही लावतो त्यावेळेस आपल्याला एक टंचन आपण जी खड्ड्याची बाजू असते तिकडं आपण झुकवायचं आहे, कारण आपला जो खड्डा असतो तो बाही त्या साईडला आपली एक्स्ट्रा झालेली असते. त्यासाठी आपण थोडंसं अलीकडून म्हणजे खड्ड्याच्या बाजूने तुम्ही जास्त मार्जिन सोडायचे आहे, म्हणजे तुमची बाही जोडताना दोन्ही परफेक्ट येतील. नाही तर काय होतं, एक कमी होती एक जास्त होती. अजून तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही करू शकता. तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर ते तुम्ही विचारू शकता. तर या प्रकारे आपण बाही जोडून घेतलेली आहे. आणि आपल्या क्लासचा आजचा आहे 8वा दिवस. 8 दिवस आपले पूर्ण झालेले आहेत आज. व्यवस्थित अशी बाही जोडून घ्यायची आहे. आणि हे पाहू शकता तुम्हाला आपण किती समोर सोडायचं आहे. हे आहे सेंटर आणि हे आहे, तर आपण फक्त एक टंचन म्हणजे हे एवढं सोडायचं आहे. हे आहे इथं आणि हे आहे इथं, तर आपण एक टंचन समोर सोडायचं आहे. म्हणजे खड्ड्याचा भाग आहे तो बाहीची साईड आपली वाढलेली असते त्या साईडला थोडंसं आपण समोर घ्यायचं सरकून, म्हणजे तुम्ही दोन्ही बाही इक्वल येते.
आणि आपण जी मार्जिन घेतो दोन्ही पण आपली तेवढीच यायली, दोन्ही साईडची आपली तेवढीच यायला पाहिजे. नाही तर एक कमी एक जास्त जर झाली तर तुमचं ब्लाऊज मुंढ्यामध्ये एक कमी एक जास्त नक्की होऊ शकतं. तर तुमची ज्यावेळेस आपण मार्जिन घेतो त्यावेळेस सेम आली पाहिजे, दोन्ही पण सेम आली पाहिजे, तरच तुमचं जी टीप असते ती सरळ येते. आता पाहू शकता आपण हे करूया फिटिंग. आपली फिटिंग इथून आहे, तुमचं कंबर, मुंढा आणि दंडघेर एका लाईनीत जर आलं तर तुमचं ब्लाऊज कधीच चोळ येत नाही आणि लूज पण होत नाही, फिट्ट पण होत नाही, एकदम करेक्ट असे फिटिंग येणार आहे जर तुमचं एका रेषेत आलं तर. आता आपण या साईडला सुद्धा व्यवस्थित असं कवर शिलाई प्रथम द्यायची. आणि पुन्हा आपलं पूर्ण झालं, शिवून झालं की आपण पुन्हा दोन्ही दंडघेर आपले बरोबर आहेत की नाही चेक करायचे. तर आपले दोन्ही दंडघेर बरोबर आलेले आहेत. कारण काय होतं, कधी कधी कमी जास्त होतात आणि नंतर आपण गिऱ्हाईकाला ब्लाऊज दिलं, एक फिट्ट होते एक लूज होते, तर त्याच्यासाठी अगोदरच चेक करायचं. तर आता आपण चेक करणार आहोत आपलं ब्लाऊज बरोबर आलंय की नाही. तर पाहू शकता एकदम करेक्ट आलेलं आहे. छाती मोजून घेऊया. तर छातीला सुद्धा करेक्ट आलेला आहे. आपण एक्स्ट्रा एवढं ठेवलेलं आहे आणि पाहू शकता अशी ही सरळ आपली ही टीप आलेली आहे, एकदम सरळ. पाहू शकता एकदम सरळ एका लाईनीत आपली ही टीप आलेली आहे. तर तुम्ही या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज तुमचं शिवलं तर नक्कीच या पद्धतीने येणार आहे.